हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर ब्लॉगची एंट्री आज किचन पासून झाली आहे, म्हणजे किचन स्पेशल ब्लॉग आहे आज. तर बाहेर खूप पाऊस पडतो आणि 2 वाजलेत आणि मग मी आहे ना उठलेच 12 वाजता गाईज, कारण की मला बरं नव्हतं आणि एवढे दिवस ब्लॉग नाही काढले. ह्याचं कारण माझे पेपर होते स्कूलचे, आता संपलेत. त्यामुळे आपण ब्लॉग कंटिन्यू करू जोपर्यंत दुसरं काम नाही येत. तर गाईज, तर आता मी काहीतरी बनवणार आहे. तर तुम्ही ब्लॉग बघा, पूर्ण बघा, मिस नका करू कोणतीच गोष्ट. बाकी मग स्टार्ट करूया. गाईस, तर भात खूप गरम आहे आणि हा भात मी बनवलाय. ते गरम गरम भात आहे, कारण की आजीनी केली होती बेसन आणि भाकरी जेवायला. आणि मला नाही आवडत, मला बेसन भाकरी आवडते, पण मला बेसन सोबत भात खूप आवडतो, त्यामुळे मी भात केला. आणि मला भातासोबत एक नाही एग्स खायला खूप आवडतात आणि मी डेली एग्स खाते, म्हणजे अंडे खाते, तुम्हाला माहितीच असेल. मग मी काहीतरी बनवणार आहे रेसिपी. तर गाईस तुम्ही बघा. चिंगम खातीये गाईज मी जॉलाईन साठी. तर गाईज अंडे कुठे आहेत? अंडे आजीला विचारायला गेले ते अंडे कुठे ठेवलेत. आजी बोलली फ्रीज मध्ये. आपल्याला 2 अंडे खूप होतील. थंड थंड वाटतंय. पप्पा, तर गाईज आजीसाठी पाणी ठेवले गरम. तापले का बघायचे मला. काहीच नाही तापले आजी पाणी. गाईज, तर एक आपण हाफ फ्राय करणार आहे आणि दुसरं वाला आपण फुल फ्राय करणार आहे, समजे आप. वा 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 वा. कोणाकोणाला अंडा आवडतं कमेंट मध्ये नक्की सांगा. त्याच्यात आपल्याला काय काय टाकायचं सांगा. मीठ टाकायचे, पण हे खूप आहे गाईस. तर हे मीठ, ही आहे चटणी, आणि ही पण कसली चटणी आय डोंट नो, पण टाकायची. बाकी ह्याच्यात अजून काय टाकू? कोथिंबीर टाकते गाईज. आय थिंक की नको, खूप भूक लागली, एवढं करणार नाही मी, एवढंच करणार आहे. पाणी राहिले मिक्स झाले आणि आता आपण पॅन ठेवून घेऊ. हा आहे आपला क्यूटचा पॅन, तो आपण इथे गॅसवर ठेवणार. हमारी ऑयल की किटली. गाईस, तर पॅनवर मी थोडंसं तेल टाकलं.
ऐसे निकाल देना तेल को। गॅसवरून पॅन आपण ह्या गॅसवर घेणार आहोत. इसको बंद कर देते. गाईस मी एका हातात हे घेतले पॅन आणि एका हातात फायनली गाईस खूपच गरम झालं. एवढं गरम झालं तर मला हे हाऊस टाकावं लागतं. और फिर इससे ऐसे करना पड़ेगा. गाईस बघा मी छान बनवली आहे ना, कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण शूट करू ह्याचा. मैं आपको टू टाइप्स बताने वाली हूँ कि अंडे की पोली कैसे बनाती है. इसके दो टाइप्स है. पहले मुझे मालूम है और दूसरा टाइप भी है तो आपको बताऊंगी, पर इसलिए इसको पहले ट्राई करना पड़ेगा. और मेरे रेसिपी पे ऐसे नहीं आपको दिखाऊंगा. पहले राइस, वाओ खुशबू. पहले राइस, वाओ खुशबू. इसको मैं ह्याच्यावरती टाकणार. यही मुझे पसंद है. और फिर और एक बात, अब बारी है सेकंड टाइप वाली की. पहले तो क्या करेंगे, आजी इकडे गए. तर गाईज मी आजीला बोलले की आजी माझा ब्लॉग पकड, मी तोपर्यंत ना सेकंड टाईपवाली रेसिपी दाखवते अंड्याची. तर आजीनी असं काढलं सगळं अंधार. काय केलं काय माहिती गाईज. पर जाऊ द्या गाईज, ह्यासाठी सॉरी. फक्त मी अशी बनवली आहे, हे तुम्हाला दाखवते. एक मिनटं. फायनली गाइज माझा लंच तैयार है. सॉरी मैं दोनों बोलती है का गाइज. तो मेरा लंच तैयार है अभी और मैं अब खाने वाली हूँ क्योंकि मुझे बहुत देर से बहुत भूख लगी है. आपको दिखा ये, इसको तो मैं ऐसे ही खाऊंगी अकेले और ये भी इसके साथ खाऊंगी, ये दोनों. तर गाईज मेरी रेसिपी आपको पसंद आई हो गाईज, तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि ते विसरलं तरी चालतं, पण सबस्क्राईब करायला काही विसरू नका. आणि भेटूया अगले ब्लॉग में. तो आज के लिए बाय बाय.